ए कोण तू? नवरायची जमीन. आई, त्यांचं बाहेर ना एका बाई बरोबर प्रकरण चालू आहे. पैसे दे माझे. तू कशाला आलायस इथे? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? चल चालतो. पैसे द्या माझे. गळावळ्याच्या खुणा सुद्धा दिसत आहेत. सर मला वाटतं याला आधी कुठेतरी मारण्यात आलंय आणि मग याचं प्रेत इथं आणून टाकण्यात आलंय. मार नकोस. पैसे द्या माझे आधी. मी नंतर नाही मारलं त्याला साहेब. तो रात्री खूप पिऊन आला होता आणि त्याच्या पायाला जखम सुद्धा झाली होती. आम्ही फक्त त्याला घराबाहेर काढलं आणि दार लावून घेतलं साहेब. पायाला जखम झाल्यामुळे त्याला मोटरसायकल सुरू करता आली नाही. साहेब, माझ्या मुलाची घरी यायची वेळ झाली असेल. मला नाही तर किमान माझ्या आईला तरी जाऊ द्या. त्याला आणायला शाळेत एक माणूस पाठवलाय. येईल तो इथं. त्याच्याकडे चौकशी करायची आहे आम्हाला. सर, गोविंद शाळेतून परत घरी गेला तर मी त्याच्या शाळेत चौकशी केली, पण तो मधल्या सुट्टीनंतर परत तो वर्गात गेलाच नाही. पण त्याच्या एका मित्राने मला सांगितलं की त्याला एक कोणीतरी माणूस भेटायला आला होता. त्या माणसाचं आणि त्या गोविंदचं काहीतरी बोलणं झालं आणि तो गोविंद तसाच त्यांच्यावरून निघून गेला. पण तो माणूस नेमका कोण होता हे मात्र कोण सांगू शकलं नाही. शाबास वासंती, आणि तू पण बघ, उगाच लांबट लावू नका. तुम्हाला राजूचं तुमच्या घरी येणं पसंत नव्हतं म्हणून तुम्ही दोघींनी त्याला ठार केलं, बरोबर ना? खरं ते बोला, बोल लवकर. आणि मुलगा आपल्याला सगळं खरं सांगेल म्हणून या दोघींनी त्याला कुठेतरी पाठवलं, बरोबर ना? कुठे पाठवलं सांगा लवकर. खरं खरं ते सांगा. वासंती, तुला काय वाटतं? तुम्ही आम्हाला सहज फसवू शकाल? डोक्यातून काढून टाकाय. आतापर्यंत माणुसकी दाखवून बोलतोय, पण बऱ्या बोलानं ऐकून घेतला नाहीत तर मात्र मला. साहेब, खरंच आम्ही त्याला नाही पळवला. हां, त्याच्या बापानीच त्याला पळवला असेल. थोड्या दिवसापूर्वी तो आमच्या घरी आला होता आणि गोविंदला भेटलाय सुद्धा. तुझा नवरा राहतो कुठे? बोरीवलीत, यादव चाळीच्या रूम नंबर 6 मध्ये. आणि साहेब, तो ट्रेननीच जाणार. बसचा प्रवास त्याला अजिबात जमत नाही. देसाई, लागा कामाला.
घे चहा बिस्किट खा हा? येणार लगेच येणार, घाबरू नकोस हा. हे घे बिस्किट खा, हे घे. हे घे. हं? विजय, तुला इथं का आणलंय माहिती? होय साहेब, या साहेबाने सांगितलंय मला. खरं सांगतो साहेब, मी नाही मारलं त्या राजू. बरं मला सांगितलं कधी आलास? परवा सकाळी. परवा? या आधी इथं कधी आला होतास? झाला 1 महिना. माझ्या मुलाला बघायला आलो होतो. 12 वर्ष लागली तुला मुलाची आठवण यायला? नाही साहेब, आठवण रोजच येत होती. वासंती आणि तिच्या आईनं मला त्याला भेटू दिलं नाही साहेब. सर, काय सापडलं? नाही साहेब, ही बॅग मी तपासून पाहिली, परंतु संशयास्पद असं काहीच सापडलं नाही. ठीक आहे. ठीक आहे सर. राजू आणि वासंतीचे संबंध तुला कधी कळले होते? गेल्या महिन्यात. राजूशी त्या गोविंदशी झालेली जवळीक तुला आवडली नव्हती ना? नव्हती साहेब. आणि म्हणून शेवटी तू राजूला संपवलंस? नाही साहेब, मी गोविंदला भेटायला आलो होतो. मी खरं सांगतो, मी खून नाही केला साहेब. बरं ठीक आहे. सांगलीत कुठे राहिलेस? उदय लॉजवर. अभ्यास कर. सर चला. मॅनेजर तुम्हीच? हो मीच. काल रात्री इथे ड्युटीला कोण होतं? मीच होतो. बरं मला सांगा, याला ओळखता? हो हा इथं राहिला होता का? हो. काल रात्री याला बाहेर पडल्याचं कधी बघितलं? साधारण 2दा बाहेर पडताना बघितलं. एकदा 9च्या दरम्यान बहुतेक जेवायला गेला असेल. हो पण लगेच परत आला. काल जेव्हा बाहेर पडला तेव्हा याच्या अंगावर कपडे कुठले होते? साहेब, तुला विचारलंय? हा, गप्प बसायचं मग. हा बाहेर पडला तेव्हा याच्या अंगावर कपडे कुठले होते? नाही साहेब, तेवढं काही आठवत नाही मला. बडी काय, हा परत कधी बाहेर गेला? त्यानंतर हा साधारण 11च्या दरम्यान बाहेर गेला. परत कधी आला ते ठाऊक नाही. हो पण मी 1:30 वाजेपर्यंत जागा होतो. तेवढ्यात काय हा परत आला नाही. रूम नंबर? 201. हा बाहेर गेल्यानंतर याच्या रूमची साफसफाई केली आहे परत? नाही साहेब. दाखवा रूम. चला. विजय ज्या लॉजवर राहिला होता त्या खोलीची पोलिसांनी तपासणी केली, पण त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. तसं विजयकडे खून करण्यासारखं प्रबळ कारण होतं, पण पोलिसांना काहीच पुरावा मिळत नव्हता. शेवटी पुन्हा एकदा शेवटचा प्रयत्न म्हणून पोलिसांनी विजयची कसून चौकशी केली. तू रात्री 11, 11:30 नंतर गेलास आणि परत 1:30-2 नंतर आलास. कुठे गेला होतास? सांग लवकर. सांगतो साहेब. परवा दिवशी मी मुंबईहून सांगलीला आलो. काल सकाळी हॉटेलवरून नाश्ता करण्यासाठी बाहेर पडलो, तेव्हा राजू मला एका दुकानासमोर दिसला. मला मनापासून वाटतं साहेब की राजूनं वासंतीला विसरून जावं, कारण गोविंद आता मोठा व्हायला लागला. त्याला सगळं कळायला लागले. त्याच्या मनावर वाईट परिणाम होईल. मी राजूला भेटायला त्याच्याकडे गेलो तर तो एका मोटरसायकलवर बसला आणि निघाला. मी पण साहेब रिक्षा केली आणि त्याच्या मागोमाग गेलो.
मी त्याच्या घरी जाणार होतो. आधी वाटलं त्याच्या बायकोशी बोलावं, मग नंतर वाटलं की आधी राजूशी बोलावं. त्याच्या बायकोला काही माहीत नसेल आणि मी जर त्याच्याशी काही बोललो तर उगीच त्यांच्यात भांडणं व्हायची. चालत चालत हॉटेलवर परत आलो. साहेब, त्या रात्री मी राजूच्या घरी गेलो तर घराला कुलूप होतं साहेब. घरी कोणीच नव्हतं. बराच वेळ वाट पाहिली साहेब त्याची, पण कुणीच आलं नाही साहेब. कंटाळून हॉटेलवर परत आलो. साधारण किती वेळ लागला रे राजूच्या घरापासून हॉटेलवर यायला? रिक्षानं 5 ते 7 मिनिटं, पण चालत अर्धा तास लागला साहेब. मग आधी काय सांगितलंस? साहेब मी दुपारी शाळेत गेलो होतो. मधल्या सुट्टीत गोविंदला भेटलो. मी त्याला विचारलं, मुंबईला येतोस? तो तयार झाला नाही साहेब. मग मी खोटंच बोललो. त्याला सांगितलं तुझ्या आईला सगळं माहीत आहे म्हणून. तुझी आई आणि आजी काही दिवसात मुंबईला येतील. तसा तो तयार झाला साहेब. मी खूप खुश होतो साहेब. आज आम्ही खूप हिंडलो साहेब. दुपारी आम्हाला तुम्ही पकडलं साहेब. राजूचा खून झाला असं मला कळलं आणि त्याची चौकशी तुम्ही माझ्याकडे करणार होता. साहेब मी घाबरलो. मला या प्रकरणात पडायचं नव्हतं साहेब. हे तरी खरं बोलतोयस का? होय साहेब, गोविंदची शपथ. मी काय केलं नाही हो साहेब. देसाई, चहा द्या याला. ठीक आहे. अभ्यंकर सर या. हा विजय चांगला माणूस वाटला मला. खुनासारखा भयंकर गुन्हा तो करेल असं नाही वाटत. आता राहिला प्रश्न मोटिव्ह. राजूचे आणि वासंतीचे संबंध होते हे त्याला कळलं होतं. साहजिकच त्याच्या मनात राग असणार, पण एकंदरीत त्याच्या वागण्या बोलण्यावरून तो खून करेल असं नाही वाटत. वासंतीकडे मोठी होता. राजू आणि वासंतीचं लफडं गोविंदला कळलं होतं आणि त्याला काय वाटेल या भीतीनं राजूला दूर करण्याचा प्रयत्न ती करत होती. रागाच्या भरात तिनं त्याच्यावर बॅट उगारली आणि त्यात तो जखमी झाला. आता आणखीन मोठी राजूची बायको आणि तिचा भाऊ. शक्यता नाकारता येत नाही, पण तुम्हाला काय शंका येते? सर, आज सकाळी जेव्हा राजूची बायको मिसिंग कंप्लेंट द्यायला आली होती तेव्हा ती म्हणाली होती की राजू कधी कधी 2-2 दिवस घरी यायचा. आता गेली 12 वर्षे जर सुरू आहे तर ही मिसिंग कंप्लेंट मला जरा लवकर दिल्यासारखी वाटते. शिवाय काल रात्री राजूची बायको कुठं होती हे आपल्याला माहित नाही. जरा खणून बघायला काय हरकत नाही. बोलून घ्या दोघांना. ठीक आहे. इन्स्पेक्टर शिरसाट यांना इन्स्पेक्टर अभ्यंकर यांचं म्हणणं पटलं होतं, पण आता अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज होती. कारण आपल्याकडं संशयाची सुई आहे हे राजूच्या बायकोला कळून चालण्यासारखं नव्हतं. पोलिसांनी आधी राजूच्या घराशेजारी चौकशी केली आणि नंतर खुनी सापडल्याचं कारण सांगून राजूची बायको सविता आणि त्याचा मेहुणा यशवंत यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घेतलं. तुमच्या शेजारच्या सविता घोरपडे परवा रात्री कुठे बाहेर वगैरे गेल्या होत्या, म्हणजे तसं काय तुम्हाला माहिती आहे का? परवा रात्री त्यांचा भाऊ आला होता, त्यांच्यासोबत कुठेतरी गेल्या. बरं, त्या परत कधी आल्या काय माहिती आहे तुम्हाला? नाही, म्हणजे त्यांच्या मिस्टरांची बॉडी आणली होती तेव्हा दिसल्या बघा. सविता, एक 5-10 मिनिटं तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. गुन्हेगार सापडले. कोणी गेलं ती? ते लवकर कळेलच. काही सोपस्कार उरलेत, तेवढ्यासाठी यावं लागेल. तुम्ही पण चला बरोबर. चला. हो, आता जवळजवळ खात्रीच झाली की हा खून वासंतीनंच केलाय म्हणून. पण आम्हाला आणखी थोडी माहिती हवी होती म्हणून तुम्हाला इथं बोलावलं.
घरीच होती. प्रश्न तिला विचारले, त्यामुळे उत्तर पण तिलाच देऊ दे. मध्ये मध्ये बोलू नकोस. बोल ग. होय साहेब, मी घरीच होते. बघा, आठवून बघा जरा. खरंच तुम्ही 11 नंतर घराबाहेर पडला नव्हतात? नाही साहेब. बरं, ठीक आहे. तुम्ही परवा रात्री 11 नंतर कुठे होतात? मी माझ्या घरीच होतो. पण आम्हाला तर कळलं होतं की तुम्ही परवा रात्री यांच्या घरी आला होतात म्हणून. हो, गेलो होतो तिला भेटण्यासाठी, पण परत मी माझ्या घरी गेलो. बरं मला एक सांग, परवा रात्री तुम्ही जे घराबाहेर पडला ते डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये आला, बरोबर? बरोबर ना? हो साहेब. मग या दरम्यानच्या काळात तुम्ही कुठे होता? कारण विजय तुमच्या घराबाहेर परवा 2 ते 3 तास थांबलेला होता आणि त्याने काय तुम्हाला घरी परत आल्याचं बघितलेलं नाही. तुमचे शेजारी आम्हाला तेच सांगत होते, त्यांनीही तुम्हाला परत आल्याचं काही बघितलेलं नाहीये. मग या दरम्यानच्या काळात तुम्ही दोघं कुठे होता? बोला, बोल, खरं काय ते सांगून टाक. अभ्यंकर, हे इथं नाहीत बोला. यांना आपण आत घेऊन जाऊया, पाहुणचार करूया, मग बोलतील. चला पुढं. चल यशवंत, सांगू टाक सगळं. का मारलंस? अहो साहेब, मी खरंच मारलं नाही हो. नका मारू मला. अहो साहेब, खरं सांगतोय, मी कशाला मारू हो त्याला? मग कोणी मारलं? सांगते, सगळं खरं खरं सांगते. त्या दिवशी आम्ही वासंतीकडे गेलो होतो तिला आणि त्याला समजवण्यासाठी. त्यांना मी दम दिला, पण त्याला मारायचा हेतू नव्हता आमचा. पण ज्यावेळी वासंतीच्या घराजवळ गेलो तेव्हा तो समोरून आला. तो लंगडत होता तेव्हा. लाईट बंद कर, बंद कर लाईट. बंद कर, बंद कर. आला मोडला वाटतं पाय तिने. चला घरी चला. सोड मला, मला नाही यायचं तुमच्या सोबत. काय यायचं नाही आमच्या सोबत? रस्त्यात तमाशा नको, मुकाडात घरी चला. मला शहाणपण शिकवतेस? मला तुझी लायकी ओळखतो मी. अरे बायको आहे ना ती तुझी. अरे जरा तरी ऐकून घे. मला कोण रे सांगणार? तो परत मध्ये बोलायचं नाही. आणि तुम्ही वासंतीकडे चालला होता, अजिबात जायचं नाही तिच्याकडं. मी काय वाटेल ते करेन. अरे अरे गेली 12 वर्ष झाले तिच्या आयुष्याची बर्बादी केलीस तू. अरे तुला त्याचं काहीच वाटत नाही? तुझी जगायची लायकीच नाही. तुला जिवंत सोडत नाही. सोड मला. अरे आता काय करायचं? कुठे टाकायचं याला? त्या वासंतीच्या घराजवळच्या जंगलात नेऊन टाकू, नाहीतर तिनेच ह्याला जखमी केलंय ना, संशय ही तिच्यावरच येईल. चल. अभ्यंकर, पेपर्स बनवा. उद्या या दोघांना कोर्टात हजर करायला पाहिजे. काय मिळालं वासंतीला? चांगला नवरा, चांगला मुलगा, चांगला संसार असून देखील तिला ते सुख पचवता आलं नाही. अनैतिकता माणसाला अधोगतीकडे नेते. वास्तविक वारंवार समज देऊन देखील वासंतीचा बाहेरख्यालीपणा कमी झाला नाही. माहेरी गेल्यावर तिनं तेच केलं आणि प्रकरण शेवटी खुनापर्यंत जाऊन पोहोचलं. शेवटी विजयनं म्हणजे तिच्या नवऱ्यानंच समजूतदारपणा दाखवला आणि वासंतीला आणि तिच्या मुलाला घरी परत नेलं. मंडळी, पुन्हा भेटूया डायल 100च्या पुढील भागात एका नवीन कथानकासह.
आहे